नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की रम्या ही काव्याच्या रूममध्ये आलेली असते आणि तिला खोदून विचारत असते, काव्या तिथं नक्की काय झालं, कशाने झालं, तू एवढी हायपर का झाली, तू का रडतेस. तेव्हा ती म्हणते, आम्ही तिथे ट्रूथ आणि डेअर खेळत होतो आणि हे सगळं माझ्यामुळे झालेलं आहे असं ती बोलते. रम्याला काही कळतच नाही आणि रम्याला ती म्हणते, प्लीज जा, मला एकटीला राहायचंय असं बोलून ती रम्याला रूमच्या बाहेर काढते. आणि काव्या, हे सगळं माझ्यामुळं, आज जी काही अवस्था आहे जीवाची ती माझ्यामुळेच आहे असं बोलून स्वतःला ती एवढं हातावर छडीने मारून घेते की तिचा हात पूर्णपणे लाल पडतो आणि ती खूप स्वतःला मारत असते आणि म्हणत असते, काव्या, हे सगळे जे काही झाले ते फक्त तुझ्यामुळे झाले. आणि तिकडे तर जीवा अजूनही बेशुद्धच असतो, तो काही शुद्धीवर आलेला नसतो आणि काव्या त्याची शिक्षा एवढी स्वतःला करून घेत असते आणि स्वतःलाच खूप जोरात ती काठीने हातावर मारत असते. आणि आता रम्याला तर खूपच डाऊट आलेला असतो की हे काहीतरी वेगळं आहे. एवढी हायपर झाली म्हणजे नक्कीच काहीतरी वेगळं घडलं आहे, पण तिला मला आत्ता सांगायचं नाही. गोड बोलून मला तिच्याकडनं सगळ्या गोष्टी हळूहळू काढून घेतल्याच पाहिजे असं रम्याच्या मनात चाललेलं असतं. आणि इकडे काही जीवा शुद्धीवर आलेला नसतो आणि काव्या पण स्वतःला खूप मारून घेत असते. तिला झालेला प्रकार आठवून काव्याला खूप वाईट वाटत असतं. ज्या प्रकारे जीवा तिच्याशी वागलेला असतो की काव्याच नाव राहणार नाही आणि त्यांनी त्याचा काव्याच्या नावाचा टॅटू जाळून टाकलेला असतो, हे आठवून पण काव्याला खूप खूप म्हणजे खूप वाईट वाटत असतं. आणि इकडे नंदिनी जीवाच्या काळजीपोटी जीवाला पाणी घेऊन येते आणि मानिनी तिला हाय अशी हाताला धरून रूममधनं बाहेर काढते. हे सगळं केल्यानंतर नंदिनीला खूप वाईट वाटतं. मानिनीला नंदिनीचा खूप राग येत असतो, कारण की तिला असं वाटत असतं की मी हिला सांगूनसुद्धा हिने माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. ती नंदिनीच्या हाताला धरते आणि नंदिनीला रूमच्या बाहेर काढते आणि म्हणते, मी तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का, तू रूममध्ये पाऊलही ठेवायचं नाहीस, कळालं, हे मी तुला शेवटचं सांगते असं बोलून ती तिला रूमच्या बाहेर काढते. आणि या सगळ्या गोष्टीचं ती फक्त एकालाच हे करत असते, ती म्हणजे नंदिनीमुळंच माझ्या जीवाची आज अवस्था ही झाली आहे असं तिला वाटत असतं. आणि ती सगळं जे काय घडलं आहे ते नंदिनीलाच बोलत असते. ह्या गोष्टीचं नंदिनीला खूप वाईट वाटत असतं. मानिनी आज पूर्णपणे तिच्या स्वभावाच्या अपोजिट वागत असते आणि नंदिनीशी खूप खूप खराब वागत असते. नंतर मानिनी तिथून निघून जाते. नंदिनी तिथेच थांबते आणि नंदिनी रूमच्या बाहेर दरवाजाच्या बाहेर पाणी घेऊन उभी असते. नंदिनीला खूपच वाईट वाटत असतं. आता जे काही घडलं ते खरंच घरच्यांना कळेल का, हे पाहण्यासाठी विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.